माफीदार शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी. आपण आत्ताच बघितलं, दुसरी यादी प्रसिद्ध सुद्धा झालेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. आता उरलेल्या शेतकऱ्यांचं काय आणि त्या शेतकऱ्यांच्या याद्या केव्हा येणार आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे केव्हा येणार यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर ती काय सविस्तर माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात अगोदर इथेच मिळत असते. जर आपण बघितलं तर सरकारने जर आपण बघितलं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कर्जमाफी योजना लागू केलेली आहे आणि ही घोषणा सुद्धा झालेली आहे. तर कालपर्यंत जर आपण बघितलं तर 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात, बघू शकतो तुम्ही, 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. परंतु आता उरलेल्या शेतकऱ्यांसाठी काय, तर त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की दर 15 दिवसांनी कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजे ही एक यादी झाली की त्याच्यानंतर डबल 15 दिवसांना डबल एक यादी आणि त्या यादीमध्ये पण ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार. तर पुढे त्यांनी असे म्हटलेले की एकूण 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे. तसेच विजेची जर आपण बघितलं तर 58,000 कोटी रुपयाची थकीत बिले सुद्धा माफ करण्यात आलेली आहेत. म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांना तर कर्जमाफी मिळणारच, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांसाठी डबल आनंदाची बातमी ती म्हणजे 58,000 कोटी रुपयांची जी शेतकऱ्यांवर विजेची कर्जमाफी होती ती सुद्धा माफ करण्यात आलेली आहे. अशी माहिती आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. अहिल्यानगर जर आपण बघितलं तर ही जी कर्जमाफी आहे ती जर बघितलं आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी यामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात धनगरवाडी येथे संत गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेल्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताह रोजी ची जी संगता आहे ती मंगळवारी झालेली आहे. यावेळी जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे म्हटले आहे की महंत रामगिरी महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे, खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले होते. फडणवीस असे म्हटले की भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगातील सर्वात जुनी आहे. जगाला संस्कृती आणि भाषा शिकवणारे भारतच आहे. त्याचबरोबर जगात आक्रमणामुळे विचार, धर्म आणि संस्कृती सुद्धा बदललेली आहे. मात्र जर आपण बघितलं तर देशांवर आक्रमणाचा कोणताही परिणाम झालेला नाही. वारकरी, सनातनी आणि हिंदू धर्माच्या परंपरेवर कितीही आघात झाले तरी त्यांचा परिणाम अद्यापही झालेला नाही. मानसिकदृष्ट्या कोणी देशाला गुलाम सुद्धा करू शकलेले नाही. त्यांनी जर असं सांगितले की कर्जमाफी एका वेळी सुद्धा याद्या अपलोड झाल्या असत्या, परंतु जर बघितलं आपण तर एका वेळी याद्या अपलोड केल्या असत्या तर ज्या शेतकऱ्यांना गरज नाही अशा सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला असता. तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर काढण्यासाठी आणि याद्या अशा चाळून बघण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखर जरूरत आहे अशा फक्त 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार. तुमच्यावर जर 2 लाखाच्या आतील किती सुद्धा कर्ज असेल तर ते पूर्ण माफ होणार, परंतु जर 2 लाखाच्या वरील कर्ज असेल तर ते तुम्हाला भरावे लागेल. आणि त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलं की जेव्हा कर्जमाफीची प्रोसिजर पूर्ण होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान आहे 50,000 रुपये ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार. म्हणजे तुम्ही जर वाटत असेल की आम्ही कर्ज भरून काही गुन्हा तर केला नाही ना, आम्ही रेग्युलर कर्ज भरतो, तर तुमच्यासाठी सुद्धा 50,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जशी कर्जमाफीची प्रोसिजर पूर्ण होईल तसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दर 15 दिवसात आता ह्या याद्या प्रसिद्ध होणार. आता नवीन यादी सुद्धा लवकरच पडणार आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. तुमचं नाव आतापर्यंतच्या यादीमध्ये आलं किंवा नाही आलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.